तर हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आपण आज कुठे जातोय, कशासाठी जातोय हे सांगतो मी तुम्हाला पुढे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो फॉलो करून घ्या. तर भावांनो, तुमचा भाऊ आला होता वाचिंच खेळायला कारण इथे होती ईदशिमाची यात्रा. ईदशिमाची यात्रा असल्यामुळे आपण आलो होतो ईदशिमाच्या दर्शनासाठी आणि यात्रा भेटण्यासाठी आणि सोबत आपले मित्र पण होते हो. मग पोहोचलो पण यात्रेमध्ये. यात्रा तर खूप मोठी होती हो. इथे खेळण्यासाठी तर खूप काही आलेलं होतं. मग आपल्याला जायचं होतं आता वरती दर्शनासाठी. मध्ये दिसले हो आपल्याला भवानी माता. मंदिर खूप वरती असल्यामुळे आपल्याला जायचं होतं पायऱ्यांनी वरती. आपण लागले हो पायऱ्यांनी वरती चढण्यासाठी. गर्दी तर खूप होती हो. नाना होऊन टाकला शॉर्टकट. शॉर्टकटनं जायला लागले हो वरती. पुढे तर आता शॉर्टकट मारण्यासाठी जागाच नव्हती. मग आपण पायऱ्यांनी चढत होतो वरती. आपले मित्र तर थकून गेले होते वरती चढू चढू चढू. आपण पण थकलो होतो हो, कारण की खूप वरती जायचं होतं. आपण तर न थांबता वरती चढत होतो, कारण आपल्याला लवकर जायचं होतं खाली. गर्दी तर खूप होती हो. ऊन पण तापत होतं, गरम पण होत होतं. वरतून तर यात्राचा व्ह्यू एकदम भारी दिसत होता. यात्रा तर खूप मोठी भरलेली होती हो. आणि वरतून तर व्ह्यू एक नंबर दिसत होता. आता आमचं मन होतं भाऊ खाली जायचं. आपल्या भावंडे म्हटलं लवकर लवकर दर्शन घ्या आणि चला म्हटलं खाली. दर्शन घेतलं आणि मग निघाले भाऊ खाली जाण्यासाठी. वरती चढताना तर आपल्याला खूप गर्दी लागली होती, पण खाली जाताना तर काहीच गर्दी नव्हती. मग आपण पटपट खाली उतरले हो. खाली उतरले ना आपला भाई तर पुढे पुढे चालत होता. खाली येऊन तर आपण थकून गेलो होतो. मग आपण न घेतले भाऊ कुल्फी. आपल्या मित्रांना बी घेतली कुल्फी. नाना भाई तर प्लेट आला होता त्यामुळे त्याला कुल्फी भेटलीच नाही. त्याला कुल्फी न भेटल्यामुळे तो रडत होता भाऊ. यात्रा न फिरता आपण डायरेक्ट आले भाऊ खेळण्याकडे, कारण की आता खेळायचं होतं आपल्याला. मग आलो आपण फॉर्च्युनर चालवण्यासाठी. फॉर्च्युनरचा मालक पण इथेच होते. खेळून तर आपण थकलो होतो. मग आपला मित्र म्हणे चला म्हणे आपण रस पिऊ म्हणे. मग आले भाऊ रस पिण्यासाठी. रस पिऊन झाल्यानंतर आपण आले ड्रॅगन मध्ये बसण्यासाठी. आपले मित्र बसले ड्रॅगन मध्ये बसले हो. नंतर मग खाली उतरल्यानंतर आपल्याच गावचे आपले फॉलोअर्स भेटले हो. अभी मजा आएगा ना भिड़ो. यात्रामध्ये फिरून झाल्यानंतर मोज मस्ती करून सर्व काही करून आपण निघाले हो घरी जाण्यासाठी. आता आपल्याला जायचं होतं घरी. जात असताना ट्रॅक्टर मधला एक भाऊल्याला हात देत होता हो. त्याला घेतला ब्लॉग मध्ये, नंतर निघाले घरी जाण्यासाठी. तर भावनो असेच ब्लॉग बघण्यासाठी तुमच्या भाऊला फॉलो करून घ्या. तर बसा वाजव.